तर आता गुणाकार आणि भागाकार कसा करायचा आहे. गुणाकार करताना दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना जसं इथं 12.34 आहे ना, गुणाकारामध्ये 10 आहे. तर लक्षात घ्या की इथं ज्यावेळेस 10 ने 100 ने 1000 ने 10,000 ने अशा वेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस नेमकं आपल्याला काय करायचं. ज्यावेळेस आपण गुणाकार करायचा आहे तर लक्षात घ्या की हा जो एक पॉईंट आहे ना, हा एक डिजिट काय होणार तर समोरच्या बाजूला किंवा उजव्या बाजूला म्हणता येईल आपल्याला. काय म्हणू आपण की उजव्या बाजूला समोर जाणार. म्हणजे याचा आन्सर काय येणार तर 12 आणि हा पॉईंट इथं गेल्यामुळे काय तर इथं 3 येईल आणि त्याच्यानंतर मग पॉईंट येणार म्हणजे 123.4 हा त्याचा आन्सर. सिमिलरली इथं 2 शून्य आहेत ना, त्यामुळे याला 2 घर समोर घेऊन जा म्हणजे 3 4च्या नंतर पॉईंट येईल. आता पॉईंटच्या नंतर कुठेतरी एक संख्या द्यायला लागेल आणि तो किती द्यायची तर ती 0 द्यायचं आहे. म्हणजेच हा आन्सर किती येणार तर 1234 असं सुद्धा लिहिलं तरी पण चालेल. नेक्स्ट इथं किती आहे 3 शून्य आहे त्यामुळे 3 डिजिट समोर 12 हे तर 2च झालेत. मग तिसऱ्यासाठी काय करू 1 शून्य द्या आणि मग पॉईंट द्या. ठीक आहे, पण पॉईंटच्या नंतर 1 शून्य असायला पाहिजे. नाही लिहिलं तरी पण चालेल. तर ते किती येणार 12,340 हा आहे त्याचा फायनल आन्सर. ज्या पद्धतीने गुणाकार करताना आपण